100पेक्षा जास्त इरेग्युलेशन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। त्यांच्या जमिनी आपले सगळे महसूलचे कायदे बुडवून डुबवून बेकायदारित्या या महाराष्ट्रात विकल्या गेलेल्या आहेत। अनेक ठिकाणी कोर्टामध्ये याच्या केसेस चालू आहेत। फक्त मी गुरव समाजाचं एवढं बोलतोय, पुणे शहरातल्या रामोशी वतनाच्या जमिनी एवढ्या मोठ्या प्रमाणात इरेग्युलेशन झालेलं आहे, लोबाडल्या गेलेल्या आहेत या लोकांकडून। आजही माझ्याकडे एवढी उदाहरणं आहेत, ती लोक आमच्याकडे तक्रार करतायत। पुण्याच्या हडपसर परिसरामधली रामोशी वतनाची 100-200 एकर जमीन कोण माणूस आणि कुणाच्या ताब्यात आहे आता आणि कोण मालक आहे त्याचा, हे सुद्धा आम्हाला येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राला जाहीर करावं लागेल। धमकी आली आहे। खरं तर अशी खरंच धमकी आली असेल तर महाराष्ट्र शासनानं मनोज जरांगेंना संरक्षण देण्याची जबाबदारी घ्यावी। माझ्या गाडीवर ज्या वेळोवेळी हल्ले होत होते त्यावेळी मनोज जरांगे म्हणत होते की हे संरक्षण मिळवण्यासाठी स्वतःच्याच गाडीवर स्वतः हल्ले करून घेत आहेत। मी काय तसं म्हणणार नाही मनोज जरांगेंना, पण मनोज जरांगेंना संरक्षण द्यावं असं माझं मत आहे।